रस्त्यावर पडलेले खड्डे, त्यातून होणारा त्रास, परंतु असे असतानाही प्रशासनाचे सातत्याने होणारे दुर्लक्ष याकडे लक्ष वेधण्यासाठी कर्जत तालुक्यातील शाळकरी मुलींनी सजग पत्रकाराची भूमिका निभावत केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। कर्जत कोंदिवडे रस्त्याच्या दुरावस्थेचा मुद्दा या मुलींनी अनोख्या पद्धतीने प्रशासनासमोर मांडला आहे। विशेष म्हणजे व्हिडिओ व्हायरल होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाला अद्याप जाग आली नसल्याची नागरिकांची नाराजी आहे। कर्जत तालुक्यातील कर्जत कोंदिवडे रस्त्याची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। विशेषतः वृद्ध व्यक्ती, आजारी नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना या रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। रस्त्याच्या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्जत तालुक्यातील खांडपे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी अनोखा प्रयोग केला। शाळेत जात असताना या मुलींनी एकमेकींच्या प्रतिक्रिया घेत रस्त्याची दुरावस्था आणि नागरिकांना होणारा त्रास मांडला। एखाद्या वृत्तवाहिनीवरील बातमीप्रमाणे विद्यार्थिनींनी संपूर्ण व्हिडिओ तयार केला। एका विद्यार्थिनीने रिपोर्टरची भूमिका साकारली तर दुसरीने कॅमेरामनची भूमिका बजावली। हातातील छत्रीचा चक्क माईकप्रमाणे बूम करत विद्यार्थिनी नेहा घारे हिने रस्त्याबाबतची रिपोर्टिंग केली, तर विद्यार्थिनी मानसी पवार हिने कॅमेरा हाताळण्याची जबाबदारी पार पाडली। आपण आज आलेलो आहोत कोंदिवडे गावाच्या रस्त्यावर। तर आमची रिपोर्टर ज्योत्स्ना तुम्हाला या रस्त्यांबद्दल काय सांगेल? तर मी सांगणार आहे आपल्या कोंदिवडे गावाच्या रस्त्याबद्दल। तर हा रस्ता जसं की द्रुतगती महामार्गासारखा आहे। अशा गाड्या जात आहेत तर त्यांच्या पोटातलं पाणीही सुद्धा हलत नाही। तर तुम्ही बघू शकता रस्ते कसे आहेत, तुम्ही बघू शकता। खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे काहीच कळत नाहीये। तर आजची न्यूज इथे संपते। रिपोर्टर नेहा घारे सोबत कॅमेरामन मानसी पवार। धन्यवाद। धन्यवाद। म्हणजे